MIDC परिसरातील आशानगर येथील श्री आद्य जगद्गुरू देवरदासमय्या हटगार कोष्टी सामाजिक संस्था या जागेवर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रींच्या सभामंडपासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला होता। त्या सभामंडपाचा लोकार्पण शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या फायर ब्रँड नेत्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। याप्रसंगी हटगार कोष्टी समाजाचे अध्यक्ष सिद्धराम निंबाळ, सोलापूर जिल्हा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती बसलिंगप्पा नंदरगी, चन्नबसप्पा अतनोरे, जन्मोत्सव उत्सव अध्यक्ष राजशेखर श्रीगण आदींसह हटगार कोष्टी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधवांची उपस्थिती होती। आद्य जगद्गुरू देवरदासमय्या यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रथोत्सव मिरवणुकीदरम्यान प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा सत्कार यावेळी संस्थेच्या वतीनं करण्यात आला। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हटगार कोष्टी समाजातील बांधवांच्या विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी प्राध्यापिका ज्योतिताई वाघमारे यांनी दिलं। यावेळी समाज बांधवांनी देखील प्राध्यापिका ज्योतिताई यांचे आभार मानत पुढील काळात समाजासाठी आपले भरीव कार्य आपल्या हातून घडो अशी आशा देखील यावेळी व्यक्त केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळेश अतनोरे यांनी केले, तर आभार संतोष मड्डे यांनी मानले। जगद्गुरू देवरदासमय्यांना प्रार्थना करूया की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना अजून बळ द्या, अजून ताकद द्या, म्हणजे मग साहेबांना अजून जसजशी शक्ती मिळत जाईल तसं जास्तीत जास्त निधी आपण आपल्या समाजासाठी अजून काम करता येईल। तर त्यामुळे आपण पुन्हा एकदा मी विनंती करते सगळ्यांना की आपण देवरदासमय्यांना साहेबांच्यासाठी आशीर्वाद मागा। मी जन्माला जरी तुमच्या समाजाची नसते तरी इरांना माझे भाऊ आहे, म्हणजे आज 25 वर्षापासून सोलापूर निर्माणमध्ये काम करत असल्यापासून त्यांनी मला बहीण मानले, आमची वहिनी आहे समोर। त्यामुळं हटगार कोष्टी समाज हे माझं माहेर आहे असंच मी समजते। तुम्ही सगळे माझे भाऊ आज हा फक्त एक छोटा टप्पा आपण गाठलेला आहे। इथून पुढे जरी कुठलंही काही काम असेल तर आपण जरूर करूया। आज परिस्थिती अशी आहे की मला भूमिपूजन करताना सांगितलं होतं की माझं घर पत्र्याचं आहे, अजून सुद्धा मी पत्र्याच्या घरात राहते, पण आज आपल्या समाजासाठी एक हक्काचं स्लॅबचं छत उभं करण्याची ताकद ही देवरदासमय्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपण समाजाची कामं करण्याचा प्रयत्न करू। इथेच हे संपणार नाही, इथून पुढे अध्यक्ष काहीही सांगा, अण्णा काहीही सांगा, किती काही काम असलं तर आमची जेवढी ताकद आहे त्या परीने याच्याही पेक्षा चांगलं सांस्कृतिक भवन इथे कसं उभं करता येईल यासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने देते। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देण्याने थांबते। हरी जागर भजन कार्यक्रम संपन्न झाला। या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत काकड आरती, हरी कीर्तन, गीता पारायण, तेलुगू प्रवचन, होम हवन, हरिपाठ, भजन व कीर्तन आदी कार्यक्रम विविध महाराजांच्या नेतृत्वाखाली पार पडले। रात्री 9 ते 12 या वेळेत हरी जागर भजन कार्यक्रम श्री भावना ऋषी भजनी मंडळाच्या कलाकारांनी सादर केला। सदरील सर्व धार्मिक कार्यक्रम श्री दिगंबर मुनीनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष श्रीनिवास कुसूरकर, सेक्रेटरी श्रीनिवास सिल्वेरी आणि उत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कारंपुरी, सेक्रेटरी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, अध्यक्ष नागार्जुन कुसूरकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, अध्यक्ष नागार्जुन कुसूरकर, महिला प्रमुख यमुनाबाई पिस्का, रेणुका एरगुंटला, कौशल्या कुसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। हरी जागर या भजन कार्यक्रमास कुचन नगर परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारायण